वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर करण्यात 14 दिवसांची कोठडी संपली। खंडणी प्रकरणात कोठडीत वाढ होण्याची शक्यता। मसाजोगच्या ग्रामस्थांचं आत्मदहन आंदोलन स्थगित। सीआयडी पथक प्रमुखांनी धनंजय देशमुख यांची भेट घेत माहिती दिली। आज एसआयटीचे प्रमुख तेली घेणार धनंजय देशमुख यांची भेट। बीड हत्या प्रकरणात नेमलेल्या एसआयटीतील 8 सदस्यांची उचलबांगडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानं फेरबदल। तपासासाठी नव्यानं 7 जणांची एसआयटी स्थापन। आज पानिपत शौर्य दिवस कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतला जाणार। मुंबई विमानतळावर एकूण 26 कोटी रुपयांचा 26 किलो गांजा पकडला। 3 स्वतंत्र प्रकरणांमध्ये सीमाशुल्क विभागाची कारवाई। एकूण 6 जणांना अटक। बदलापूरमध्ये मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग। संतापलेल्या पतीनं डोक्यात हातोडी घालून मित्राची केली हत्या। आरोपी पतीला ठोकल्या बेड्या। नायलॉन मांजामुळे तरुणाचा गळा चिरला। मांजा गळ्यात अडकल्यानं गंभीर जखम। लासलगावच्या विंचूरमधली घटना। आणि नवी मुंबईतील सिडकोचं घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता सिडकोचं दुसरं घर घेता येणार। नियमात बदल करण्याचे सिडकोचे संकेत।